आपले शरीर हे स्वस्थ असावे, त्वचा ही तजेलदार असावी आणि हाडे एकदम मजबूत असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण वाढत्या वयानुसार त्वचा खराब होते, त्यावर डाग दिसू लागतात, सुरकुत्या येतात, सांधेदुखी सुरू होते, शरीर दमते, थकते. तेव्हा सामान्यपणे असं म्हटलं जातं, आता काय, आमचं वय झालं, आता आम्ही म्हातारे झालो. पण तुम्हाला माहिती आहे का, जोपर्यंत तुम्ही तुमच्या शरीराला परमिशन देत नाही म्हातारं व्हायची, थकायची, तोपर्यंत तुमचे शरीर अजिबात थकत नाही, म्हातारे होत नाही. नमस्कार, मी सीमा. आपले शरीर थकते, त्वचा खराब होते, डाग येतात, सुरकुत्या येतात, सांधेदुखी सुरू होते. असे कशामुळे होते आणि असे होऊ नये म्हणून आपण काय उपाय केले पाहिजेत आणि आपल्या वयापेक्षा कमीत कमी 15 ते 20 वर्ष आपण कसे तरुण दिसू याबाबत माहिती देणार आहे. वेळ व पैसा खर्च न करता आपले तारुण्य टिकवणे, आपली स्किन तजेलदार ठेवणे, आपली हाडे मजबूत ठेवणे हे सहज शक्य आहे. आपल्या शरीरात एक प्रोटीन असतं ज्याचं नाव आहे कोलेजन. कोलेजन हे आपल्या शरीरातील असे एक प्रोटीन आहे ज्याला सौंदर्याचा आणि अँटी एजिंगचा फॉर्म्युला असंही म्हटलं जातं. आपल्या शरीरातील पेशींच्या आरोग्यासाठी व लवचिकतेसाठी कोलेजन हा अगदी महत्त्वाचा घटक आहे. शरीराची त्वचा व हाडे यांनाच मजबूत ठेवण्याचे काम कोलेजन करते असे नाही, तर शरीराचे स्नायू, कार्टिलेज व नखे यांचेही आरोग्य सुधारून आपण तरुण दिसण्यास मदत होते. जसजसे आपले वय वाढत जाते तसतसे आपल्या शरीरातील कोलेजनचे प्रमाण हे घटत जाते आणि मगच आपल्या चेहऱ्यावर, आपल्या त्वचेवर दिसू लागतात त्या वृद्धत्वाच्या खुणा. आपल्या शरीरातील कोलेजनचे प्रमाण वाढविणे, आपल्या वृद्धत्वाच्या खुणा कमी करणे, आपली त्वचा आणि आपली हाडे मजबूत ठेवणे हे आपल्याला सहज शक्य आहे. योग्य आहार घेतल्याने आपल्या शरीरातील कोलेजनचे प्रमाण वाढविणे हे सहज शक्य आहे. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे सी व्हिटॅमिन, अमिनो ॲसिड, झिंक, कॉपर, अँटीऑक्सिडंट्स यांनी भरपूर असलेला आहार. तसेच आपल्याला आपले शरीर हे नेहमी हायड्रेटेड ठेवले पाहिजे, म्हणजेच भरपूर पाणी पिले पाहिजे. भरपूर पाणी म्हणजे 1 तासाने 1 ग्लास याप्रमाणे आपण पाणी प्यायल्यास किमान 6 ते 7 ग्लास पाणी हे आपल्या शरीरात नक्की जाईल. तसेच शीतपेय घेऊनही आपण आपल्या शरीराला रिफ्रेश करू शकतो. शीतपेय याचा अर्थ कोणतेही कोल्ड्रिंक्स असा नसून नैसर्गिक लिंबू पाणी, शहाळं, कोकम सरबत असा आहे. शरीरातील सी व्हिटॅमिन वाढवण्यासाठी आपण लिंबूवर्गीय फळांचा समावेश आपल्या आहारात नक्कीच करावा. तसेच दुपारच्या जेवणात 1 वाटी दही खाल्ल्यानेही आपल्याला भरपूर फायदा होऊ शकतो. अँटीऑक्सिडंट्स मिळवण्यासाठी आपल्या आहारात बीटरूट, गाजर, काकडी यांचा समावेश नक्कीच करावा व दिवसातून 2 वेळा ग्रीन टी घेतल्यास उत्तमच. तसेच आपल्या शरीरातील क्लोरोफिलचे उत्पादन वाढवण्यासाठी, आपली त्वचा डिटॉक्सिफाय करण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आपल्या आहारात नक्कीच करावा. भरपूर प्रमाणात कोथिंबीरचा वापर करावा. कधी पालकचे पराठे तर कधी पालकची भाजी, पालकची आमटी तर कधी पालकची खिचडी अशा वेगवेगळ्या रेसिपीज बनवून पालकचा समावेश आपल्या आहारात नक्कीच करावा. कोलेजनचे उत्पादन आपल्या शरीरात वाढवण्यासाठी, त्याचा फायदा घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी टाळायच्या देखील आहेत. नंबर 1 म्हणजे सन एक्सपोजर, म्हणजेच बाहेर पडायच्या आधी, सूर्यप्रकाशात जायच्या आधी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला नक्कीच स्कार्फने बांधायचे आहे व चेहऱ्याची काळजी घ्यायची आहे. तसेच पॅक्ड फूड, प्रोसेस्ड फूड व साखरेने बनलेले पदार्थही तुम्ही खाणे टाळायचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन करणे हे अगदी गरजेचे आहे. यासाठी तुम्ही वेळ काढून थोडा वेळ वॉकला जाऊ शकता, तुमच्या आवडीची गाणी ऐकू शकता ज्याने तुमच्या मनाला आनंद मिळेल, प्रसन्न वाटेल, अथवा तुमच्या आवडीच्या मित्रमैत्रिणींना भेटणे हेही मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. आपल्या चेहऱ्यावरील पेशींना थंडावा देऊन त्यात ऑक्सिजन व ब्लड सर्क्युलेशन हे प्रभावीपणे होण्यासाठी पुढील पॅक हा आठवड्यातून एकदा आपल्या चेहऱ्यावर जरूर लावावा. तुमचा चेहरा निरोगी, चमकदार आणि तजेलदार ठेवण्यासाठी तुम्हाला लावायचा आहे फेस पॅक आणि त्यासाठी लागणार आहे पपयाचा गर, 1 चमचा मध आणि 2 ते 3 थेंब लिंबाचे. हे मिश्रण एकत्र करून तुम्ही आठवड्यातून एकदा 10 ते 15 मिनिटासाठी चेहऱ्यावर आणि गळ्यावर लावून ठेवावे आणि अर्धवट सुकल्यावर त्याला हलक्या कोमट पाण्याने धुवून स्वच्छ करावे. तर मी इथे आत्ता सांगितलेल्या गोष्टींचा आपल्या जीवनात नक्की समावेश करा. कोलेजनचे आपल्या शरीरातील उत्पादन वाढवा. त्वचा, हाडे एवढेच नाही तर आपल्या शरीराचा प्रत्येक भाग निरोगी बनवा. मी आत्ता इथे सांगितलेल्या गोष्टींपैकी कोणती गोष्ट तुम्ही आधीपासून करत आलेला आहात ते कमेंट करून नक्की सांगा.
आणि तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी कशी घेता तेही नक्की सांगा. धन्यवाद.